थंडीमुळे ना आपलं राईड स्टार्ट करायचं टायमिंग खूप चुकतं. खरंच नाही ॲक्च्युली, जिथे ज्या टायमिंगला रिटर्न यायला पाहिजे त्या टायमिंगला पण पोहोचतोय, म्हणजे पोहोचलो पण नाही अजून त्या टायमिंगला. नाही, यावर्षी खूप जास्तच थंडी आहे दरवर्षीपेक्षा. उठायलाच नाही हो. तुमचं पण होत आहे का सगळ्यांचं असं? ऑफिसला उठण्यासाठी तर मला कुठलं तरी मोटिवेशनच मनात ठेवावं लागतं आणि मग उठावं लागतं. हां, विंटर सुट्टी का नाही आपल्याकडे? आपल्याकडे समर सुट्टी असते ना. आपल्याकडे रेनी सीझनची पण सुट्टी असते. जास्त पावसाला लोकल बंद सुट्टी. पण आता ते स्कूलला सुट्टी असते, ऑफिसेसला नसते. ऑफिसेस घरचं करून काम करावंच लागतं. पण ज्यांना घरून अलाउड नव्हतं, आता पहिलं मला कसं घरून कामाचं व्हायचंच नाही, पण लोकलच बंद आहे ते कायच आहे ना. तर हां, काय ऑफिसला जाणार. मग आमच्या सरांची मोटिवेशनल स्टोरी चालू व्हायची. अरे, माझा एक मित्र कामोठ्याला राहतो, तो कामोठ्यावरून अंधेरीला चालत आला, तो पोहोचला पण, आणि तुम्ही मानखुर्दला राहून येऊ शकत नाही. हो ना. सर लोक जे असतात, बॉसेस, ॲक्च्युअलमध्ये त्या गोष्टी घडलेल्या असतील की यांनी मनाच्या रचलेल्या मोटिवेशन स्टोरी असतात त्यांच्याकडे काय मिळतं. काय माहित. म्हणजे प्रत्येक पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पडला ना की त्यांची ती स्टोरी फिक्स आहे. अरे, माझा मित्र कामोड्याला राहतो, तो चालत आला इकडे, तुम्ही मानकोला राहून येऊ शकत नाही. किंवा ट्रेनचा प्रॉब्लेम असेल तरी, अरे तो पोचला कामावरती, तुम्हालाच कसा ट्रेनचा प्रॉब्लेम आहे. हो ना. ते अजून एक, लोक फील्डवरती असतात ना माझ्या टीममधले, तर थोडंफार काय लेट झालं तर ते बोलतात ना पावसाळ्यामध्ये स्पेशली की सर इकडे पाऊस पडतो त्यामुळे मी निघू नाही शकलो. अरे, इकडे तर पाऊस नाही पडत आहे, पण ढग एवढं मोठं थोडे की इथे पाऊस पडला तर तिथे पण पडणार आहे. जे बॉसेस असतात त्यांच्या पण समोर क्लायंटकडे काही डेडलाईन वगैरे असणार. हो ना. त्यामुळे ती लोक अशी वागत असतील म्हणा. पण मी जर का बॉस झालो इन फ्युचर, कधी माझ्या अंडर जर एखादी टीम असेल, माझी स्वतःची टीम, ना की माझ्या वर कोण असणार आहे तेव्हा, म्हणजे मी ओनर, माझी अंडर टीम असेल तर मी त्यांना तसं नाही वागवणार. आणि वागवलं पण नाही पाहिजे मला वाटतं, कारण की शेवटी एव्हरीवन इज ह्युमन. राईट. चुका केल्या तिथे ओरडणं गरजेचं पण असतं, त्याशिवाय लोक सुधारत नाहीत. पण कसं आहे ना, जिथे चांगलं करतात तिथे अप्रिसिएशन पण गरजेचं असतं, कारण की त्याच मोटिवेशनने लोक कामं करतात. जर अप्रिसिएशनच नाही तुम्ही दिलं, नुसतंच कामं करून घेतली तर अर्थ नसतो. त्यांना वेळच्या वेळेस रेकग्नेशन, म्हणजे जसं अवॉर्ड्स वगैरे देणं, सर्टिफिकेट्स देणं, काही प्राईज वाउचर्स किंवा काही कुपन्स देणे, कॅश वाउचर्स, तेही गरजेचं आहे. आणि हेच त्या लोकांना स्पिरिट मिळतं ना मग काम करायचं. यार ठीक आहे, चला. आता काही कंपनीज तर एवढं ओव्हरटाईम करून घेतात पण OT देत नाहीत, म्हणजे रात्रभर लोक कामं करतात. हे कुठेतरी एक्सपिरियन्स केल्यासारखं वाटतंय का? केलंच असेल ना. माझ्या बाबतीत बोलते ना. तर रात्रभर ही लोक कामं करणार. दिवसा सकाळी 9 वाजता जायचं, 9 वाजता पोहोचायचं ऑफिसला. हां, पूर्ण इव्हेंट जर असेल कोणता तर पूर्ण रात्रभर तो सेटअप करायचा. नेक्स्ट डे फक्त फ्रेशनअप होऊन परत इव्हेंट चालू व्हायच्या आधी यायचं, आणि तो इव्हेंट संपल्यावर सगळं डिसमेंटल होऊन परत पुन्हा ते सगळं होईपर्यंत तिथेच थांबायचं. ते देर इज, बोलतात ना, काहीच झोप नाही किंवा प्रॉपर जेवण नाही किंवा काय, अशा परिस्थिती. मग तिकडे त्या सिच्युएशनला कुठेतरी छोटं ॲज अ इन्सेंटिव्ह म्हणा किंवा ॲज अ काहीतरी असं दिलं पाहिजे जे लोकांना उपयोगी पडेल, त्यांच्या घरच्या फॅमिलीला उपयोगी पडेल किंवा काय. कारण की ती व्यक्ती तर त्या एका इव्हेंट मागे किंवा एका कुठल्याही गोष्टी मागे भरपूर कमवते आहे ना, फायदा होतोच आहे की. ठीक है, अब क्या ही कर सकते. त्यांचे ऑफिस, त्यांचे रूल्स, असं नसतं. म्हणून मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी, जे कोणी ज्याच्या अंडर टीम असेल किंवा काय असेल, ही गोष्ट लक्षात ठेवल्या पाहिजेत. कंजूसगिरी न करता, जेव्हा तुम्ही तुमच्या दोन्ही हाताने द्याल तेवढंच देव तुम्हाला भरभरून देणार. हां, जर तुमची टीमच जर खुश नसेल तर ते काय तुम्हाला आउटपुट देणार आहे तुमच्या कामाचा? तेच ना. करतील कामं, त्यांची मजबुरी आहे म्हणून, पण शिव्या तर घालतील ना. मनातून नसं खुश तर नसतीलच ती लोक. हो.
इवन काही बँकांमध्ये पण एवढं काम करून घेतात काही ठिकाणी नाही मिळत प्रॉपर इन्क्रिमेंट्स नसतात प्रमोशनच्या वेळेस. मग असं खूप टीम मोठी असल्यामुळे प्रमोशन्स प्रॉपरली मिळत नाहीत किंवा काय. काही ठिकाणी मिळतात ॲप्रिसिएशन्स किंवा म्हणजे काही सर्टिफिकेट्स असतात मंथली विनर्स कसं स्टार ऑफ द मंथ किंवा वेगवेगळ्या गोष्टी अशा काढतात ती लोक. ते असं असलंच पाहिजे मला असं वाटतं इन्स्टेड की सगळ्या लोकांनाच मिळायला पाहिजे ते. भले छोटं फॉर्म असू दे तुमचं किंवा मोठं फॉर्म असू दे.